नमस्कार मंडळी मी आहे सध्या मुंगशी तालुका परांडा जिल्हा धाराशिव आणि या मुंगशीच्या नदीवरती थांबल्यानंतर मला हे दादा भेटले. दादा कुठलं गाव? लोणीच बर बर. व्हिडिओ बघता माझे? ओके सर. एक नंबर कसं वाटतं व्हिडिओ? एक नंबर आवडले मला. वा. म्हणून तर मी तुम्ही दिसल्याच्या नंतर मी उभा राहिलो तुमची भेट घेण्यासाठी. बर. तर मंडळी बघा, परांड्यावरून घरी जात असताना थोडा नदीचा काही क्षण चित्रित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी थांबलो होतो. तेवढ्यात हे दादा आले आणि खरंच छान वाटलं. अशी मंडळी ज्यावेळेस भेटते आणि आपलं मन भरभरून कौतुक करते, त्यावेळेस कुठेतरी वाटतं यार आपण काहीतरी या समाजाचं देणं लागतो आणि आपण या समाजावरती कशा पद्धतीनं प्रभाव किंवा कामाची जी पोच आहे ती देतो. आणि ह्या अशा बहुसंख्य लोकांचं आणि समाजातील बऱ्याचशा कित्येक जनतेचं मी खरंच आभार व्यक्त करतो. दादा तुम्ही राव थांबला आणि तुम्ही मला दिसलात म्हणून मी थांबलो. मला पुढे जाऊ वाटत नाही, तिथून मी रिटर्न आलो. काय करता आपण काम? मी शेती करतो. बर. खरोखर व्हिडिओ आवडतात? खरोखर व्हिडिओ आवडतो. मी माणूस- आवडतो, मी पाहिलेत म्हणून मी रिटर्न आलो. माणूस मला वाटतं त्या ठिकाणावरून माझं शेवट पुढे थोडं अलगत पुढे आहे. गाडी आली पाठीमागे. हा, असा रस्ता आहे थोडस बाजूलाच. आणि मग त्या ठिकाणावरून हाक मारल्यानंतर माझं शूट चालू होतं. मला काय भानगड आहे म्हणलं शूट बंद करा. आणि कसं असतं आपण बोलणं तेवढं त्यांना बी समाधान. नाही तर बघण्यात आला. हा, आणि कसं असतं ना मंडळी, बरेचसे क्रिएटर आहेत. त्या क्रिएटरांना मी विनंती करतो, हे जनतेचं प्रेम असतं, हे प्रेक्षकांचं प्रेम असतं. ह्या अशा प्रेम करणाऱ्या जनतेला आपल्याला फॅन मानता येणार नाही, पण ह्या जनतेमुळं आणि ह्यांच्या आशीर्वादामुळं आज ह्या आपण स्टेपला आहे. तर खरंच खूप छान वाटलं दादा. आणि भेटून मला कसं वाटलं? एक मिनिट. मला पण तुमचं स्वभाव लय राहिलं वाटलं ना मंडळी. असंच जे काय आहे ते आमच्यावरती निष्ठांत प्रेम असू द्या. दादांचं तर आहेच आहे, विथ फॅमिलीचं आहे. सगळेजण व्हिडिओ बघतात. सगळे परांड्याला चालले बाजारला चाललो. परांडा म्हणलं की राव आमच्या अस्मितेचा जिवाळ्याचा विषय, कारण माझा आजवर परांडा आहे. आम्हाला बाजारच असतंय परांड्यात. असं ना, क्या बात आहे. खरंच भारी वाटलं मंडळी. मला फक्त क्रिएटर जे पण आपल्या कष्टावरती इथपर्यंत आलेले आहेत त्यांना एकच विनंती आहे, जे पण आपल्याला कुठंही भेटतो त्यांना दोन शब्द प्रेम आणि आपुलकीने बोला. कारण बोलल्यानंतर, थांबल्यानंतर, त्यांच्यासोबत वेळ दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आनंद आपल्याला कित्येक पटीनं काम करण्याचं बळ देतो. खरंच छान वाटलं लोंढे साहेब. मला तुमच्या पुढील सर्व कामास माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून शुभेच्छा. करत राहा काम आणि नक्कीच परमेश्वर तुम्हाला एक ना एक दिवस यश हे नक्की देणार. धन्यवाद. धन्यवाद.